नमस्कार मंडळी. माझ्या मराठी मातीचा लावा ललाट असं टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, असं सांगणारे श्रेष्ठ कवी साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित श्रीयुत वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा आज 27 फेब्रुवारी हा जन्मदिन, जो मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. याच मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून बृहन महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका व बृहन महाराष्ट्र मंडळ मराठी शाळा यांच्यातर्फे हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात मी मीनल जोशी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते. आता या कार्यक्रमात पुढे मी बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत प्रसाद पानवळकर यांना विनंती करते की त्यांनी 4 शब्द बोलावेत. धन्यवाद. धन्यवाद मिनलताई, खूपच छान. म्हणजे सगळ्या मंडळींना मराठी गौरव भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खूपच आजचा दिवस चांगला आहे आणि फार महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठी. मराठीचा अभिमान जागवण्याचा दिवस आणि अख्खा वर्षभरच जागवायचा असतो, पण काहीतरी एक सुरुवात लागते, तसा हा सुरुवातीचा दिवस. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि अजून मराठीची महती आणि श्रेष्ठता वाढलेली आहे. आणि नक्कीच हा आपला पहिला मराठी भाषा गौरव दिन आहे अभिजात भाषाचा दर्जा मिळाल्यानंतरचा. तर एक खूप चांगलं रिझन आहे सेलिब्रेट करण्याचं आणि साजरा करण्याचं. आणि त्याच्यासाठी आज आपल्याकडे पाहुणे मंडळी आलेली आहेत. मला सर्वप्रथम नितीनजी वैद्य आणि गणेशजी बडवे यांचं स्वागत करायचं आहे आणि आपलं कामच तसं त्यांनी केलेलं आहे. थोड्या वेळात आपले शाळेचे संचालक राहुल देशमुख आपल्याला त्यांच्याबद्दल सांगतील. पण खूप कष्ट घेतलेले आहेत या मंडळींनी आणि ते आपण आज थोड्या वेळाने बघणार आहोत. तर जास्त विलंब न करता आपण पुढे जाऊया. परत एकदा सगळ्यांचं कौतुक आहे की तुम्ही एवढ्या आजच्या संध्याकाळच्या वेळात वेळ काढून आलात आणि फार महत्वाचा क्षण आहे आजचा. परत एकदा सर्वांना जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा आणि लवकरच आपण पुढच्या कार्यक्रमाकडे निघूया. धन्यवाद. मिनलताई, अ, पुढची आता आपल्याकडे जे पाहुणे आले आहेत, जसं आता प्रसाद सर म्हणाले त्याप्रमाणे, तर त्यांची ओळख आता करून दिली जाईल. राहुल देशमुख सर, आपण 4 शब्द बोलावे. धन्यवाद मिनलताई. सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज मराठी शाळेचं गीत सगळ्यांसमोर आपण सादर करणार आहोत. या हो, फोनवरती घेतलं. या दिवशी आपण हे गीत सगळ्यांसमोर सादर करतो, याचा आम्हाला खूप आनंद होतोय. आणि ते गीत अतिशय सुंदर झालेलं आहे. ते गीत तुम्ही तुमच्या शाळांमध्ये प्रार्थनेसारखं त्यात ते गीत तुम्ही त्या मुलांकडनं म्हणून घ्यावं. तसंच आता येणारे जे कार्यक्रम आहेत, उदाहरणार्थ शिवजयंती असेल, किंवा गुढीपाडवा असेल, महाराष्ट्र दिन असतील, डॅलसचं कन्व्हेन्शन आहे, नंतर क्लिव्हलंडचे कन्व्हेन्शन आहे, आणि अगदी शेवटी म्हणजे सियाटलचं कन्व्हेन्शन आहे, दिवाळी आहे. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही हे गीत आवर्जून वापरा. या गीतासाठी आपण प्रोफेशनल, अगदी व्यावसायिक दृष्टीनं त्याचा ट्रॅक सुद्धा करून घेतलेला आहे. सो तो ट्रॅक सुद्धा सगळ्या शाळेच्या कोऑर्डिनेटर बरोबर आजच्या दिवस झाल्यानंतर आम्ही शेअर करू. आणि आज या गीताची गोष्ट आपण ऐकायला आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं गीत तयार कसं होतं हे आपल्याला आज आपले गीतकार आणि संगीतकार छानपैकी सांगणार आहेत. तर मी या दोघांच्या मध्ये फार वेळ न घालवता आता पुढे ओळख करून देण्यासाठी मृण्मयीताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपलं हे मराठी शाळा गीत जे बनलेलं आहे ते या दोन गीतकार आणि संगीतकारांच्या अतिशय उत्तम अभिव्यक्ती असणाऱ्या जोडीनं खूप सुंदर सजवलेलं आहे. तर त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. तर पहिल्यांदा आपण श्रीयुत गणेश बडवे सर यांच्याविषयी जाणून घेऊया. तर ते मूळचे पुण्याचे आणि त्यांचं शिक्षण सुद्धा पुण्यातच झालं.
सध्या ते अमेरिकेमध्ये संगणक तंत्रज्ञ म्हणून काम करतात. संगीताचं प्राथमिक शिक्षण त्यांना त्यांच्या घरूनच म्हणजे त्यांच्या आई सौ भारती बडवे आणि पंडित राम माटे यांच्याकडून मिळालं. गेली काही वर्ष गझल गायनाचं शिक्षण सुद्धा ते श्री तलत अजीज यांच्याकडे घेत आहेत. तसेच आकाशवाणी आणि दूरदर्शन याचे ते मान्यताप्राप्त संगीतकार असून दूरदर्शनवरील प्रसिद्ध कार्यक्रम TVS सारेगमप आणि मेरी आवाज सुनो यासारख्या प्रथितयश कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि ते पारितोषिक विजेते सुद्धा आहेत. आकाशवाणीवरील जाहिराती, मराठी गीतसंच म्हणजे अनेक मराठी अल्बम्स आणि संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांबरोबर त्यांनी आपलं गायन सादर केलेलं आहे. याच्यानंतर मी आपल्या समोर सादर करते माहिती श्रीयुत नितीन वैद्य सर यांची. तर नितीन वैद्य सर यांचं शालेय शिक्षण नागपूरला झालं. सध्या ते अमेरिकेमध्ये कॉम्प्युटर सायन्सचे प्राध्यापक म्हणून काम करतात. त्यांनी करोनाच्या काळामध्ये म्हणजे साधारण जुलै 2020 मध्ये कविता लिहिण्यास सुरुवात केली आणि त्यांनी इतक्यातच एका माशीच्या आयुष्यावर माशी पुराण असा 8 कवितांचा एक संग्रह लिहिलेला आहे. त्यांच्या इतर काही कविता सुद्धा मन बावरे या संग्रहामध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. तर अशा नितीन वैद्य सरांच्या सुंदर लेखणीनं आणि अतिशय उत्तम सुमधुर अशा संगीतानं नितीन बडवे सरांच्या संगीतानं आपलं हे गाणं नटलेलं आहे. तर त्यांची ही ओळख करून झाल्यानंतर मी गाणं सादर करण्यासाठी राहुल सरांना विनंती करते. थँक्यू मृण्मयीताई. आपण आता त्याच्या आधी आभार प्रदर्शन करून घेऊ. त्यानंतर नितीन सर गाण्याच्या ओळीबद्दल सांगतील आणि मग प्रसाद सर आपल्या गाण्याचं उद्घाटन करणार आहेत आपले अध्यक्ष. नमस्कार, मी सौ मयुरी मल्हार नाईक. तुम्हा सगळ्यांना मराठी गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज सगळे वेळात वेळ काढून आले त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. महाराष्ट्र बृहन मराठी मंडळाचे अध्यक्ष तसेच शाळा समितीचे अध्यक्ष राहुल सर, प्रसाद सर यांचे आभार. आणि वेळात वेळ काढून आपले मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर गणेश सर आणि नितीन सर यांचे आभार. थँक्यू. धन्यवाद. आणि आता आपण जाऊयात गीतकार नितीन वैद्य यांच्याकडून गीताच्या ओळी कशा आल्या याच्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मी स्क्रीन शेअर करू का? हो, मी तुम्हाला होस्ट करतो सर. हा, नुसते शब्दच मी टाकले स्लाइड मध्ये पण पाहायला सोपे जातील. दिसते का स्लाइड? दिसते. हो हो, हो, दिसते. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. पहिले मला राहुल देशमुख, पूनम शिरवाकर आणि सगळ्या BMM समितीचे आभार मानायचे माझ्या आणि गणेश बडवे दोघांच्या वतीने. आम्हाला हे गाणं बनवायची संधी दिली त्याबद्दल. तर हे गाण्याचं नाव आहे माझी मराठी शाळा. राहुल, आपण बहुतेक ठरवलं की सुरुवातीला मी थोडंसंच बोलेन, नंतर गाणं ऐकून मग बाकी नंतर सांगू, असं असं करूया. ठीक, ओके चालेल सर. ना? चालेल. मग मी आता पटकन नुसते शब्द थोडे वाचतो, नंतर तुम्हाला गाणं ऐकायला जास्त चांगलं वाटेल. पण मुख्य म्हणजे ही जेव्हा राहुल देशमुखांनी बहुतेक सप्टेंबरमध्ये BMM कट्टामध्ये आवाहन केलं होतं की मराठी शाळेकरता नवीन गाणं करायचं आहे, तेव्हा मी विचार केला की प्रयत्न करून पाहू. पण मला हे कल्पना नव्हती की मराठी शाळेकरता गाणं म्हणजे काय, निश्चित काय हवंय. तर त्यांनी थोडी माहिती दिली. त्यांनी आधीचं गाणं जे पूर्वी जे केलं होतं, बहुतेक न्यू जर्सी कन्व्हेन्शन करता केलं असावं, अं, ते मला पाठवलं. त्यामुळे थोडा अंदाज आला. आणि मग मी ते मी कविता लिहितो, मी गाणी लिहित नाही खरं म्हणजे, कविता लिहितो पण काही कवितांची गाणी होतात. तर मी ती कविता लिहायला सुरुवात केली. मी 2-3 कडवी लिहून पूनमताई शिरवाळकर आणि राहुल देशमुख या दोघांना पाठवले आणि ते म्हणाले की ठीक आहे, सो फार सो गुड, पुढे जायला हरकत नाही. तर मी तुम्हाला आता दाखवतो, जी फायनल कविता झाली ते दाखवतो, फायनल शब्द दाखवतो. मग नंतर आपण गाणं ऐकल्यानंतर परत थोडं बोलूया. त्या गाण्यामध्ये 5 कडवी आहेत. हे तुम्हाला बहुतेक वाचता येणार नाही, पण मी एक एक कडवं दाखवतो पटकन आणि मी मी पटकन वाचीन नाही, तुम्हाला गाणं ऐकायला जास्त मजा येईल. तर पहिलं कडवं जे आहे ते थोडं असं ओव्हरव्ह्यू सारखं समजा, मग बाकीची कडवी थोडी स्पेसिफिक डिटेल्समध्ये जातात. तर मी माझ्या शब्दात ऐकतं, गणेशच्या आवाजात जास्त चांगलं माझ्या आवाजात पेक्षा गणेशचा आवाज जास्त चांगला वाटेल नंतर.
सुंदर आपली भाषा, सुंदर आहे संस्कृती, अतूट आपल्या परंपरा, अतूट आपली नाती, शिकूया सारे जपूया सारे हीच आहे आकांक्षा, माझी मराठी शाळा, माझी मराठी भाषा. ॲक्च्युली आम्ही हा ऑर्डर 2-3दा बदलला. ॲक्च्युली फायनलमध्ये माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा झालाय. छत्रपती शिवराय टिळक अन सावरकर हे वीर, बहिणाबाई रामदास श्री संत ज्ञानेश्वर, इतिहासातून जावे आपल्या पूर्वजांच्या देशा, माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा. रायगड सिंहगड साऱ्या राष्ट्राचा अभिमान, पंढरपूर कोल्हापूर माहूर पूज्य देवस्थान, वेरूळ अजिंठा कोकण अपुला सुंदरसा वारसा, माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा. होळी गणपती दसरा दिवाळी आवडते सणवार, कधी पतंगी राखी रेशमी रंगांची उधळण, चकली करंजा श्रीखंड मोदक उत्सव आनंदाचा, माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा. आणि हे हे जे गाणं आहे ते सियाटलच्या कन्व्हेन्शन करता हा शेवटचं कडवं आहे. सियाटलला आहे भरला मराठीचा हा मेळा, ऐकू बघू चला अनुभवू विविध कला कल्पना, एक होऊया विसरून साऱ्या नकाशातल्या रेषा, माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा. अ, तर हे पूर्ण गाणं झालं. आपण या कडव्यांबद्दल थोडंसं नंतर बोलू. आणि आम्ही या या स्थितीला कसे पोचलो. सुरुवातीला मी जेव्हा शब्द लिहिले होते तेव्हा हे शब्द एक्झॅक्टली नव्हते. त्याच्या सुरुवातीपासून मध्येपर्यंत 30 एक वर्षन झाली असतील कदाचित. त्याच्याबद्दल नंतर मी थोडंसं बोलेन. पण माझ्या मते अ, आपण ते गाणं आधी ऐकूया, त्यात जास्त मजा येईल. धन्यवाद नितीन सर. आता मी विनंती करतो प्रसाद सरांना की त्यांनी स्क्रीनवरती यावं आणि या गाण्याचं उद्घाटन करण्यासाठी आपण त्यांना विनंती करू. आणि मग मी शेअर करतो. सर तुम्हाला मी वाटल्यास ऍक्सेस देतो, तुम्ही हे करू शकता. नमस्कार राहुल, मी आहे स्क्रीनवर. पण मंडळी, राहुलचं खूप कौतुक आहे. त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत. म्हणजे मी बघतोय गेले 3-4 महिने किंवा जास्तच तो अक्षरशः त्यांनी झपाटून काम केलेलं. राहुल, तुझं खूप खूप कौतुक आहे आणि धन्यवाद. म्हणजे जी जिद्द आणि तू अथक परिश्रम घेतलेस ना, त्याला काही तोडच नाहीये. म्हणजे आय विश की प्रत्येक शाळेला तुझ्यासारखा असा मराठी चेला मिळायला पाहिजे आणि सगळ्या शाळांचा चांगला तू विकास करशील. अगदी खूपच छान वाटतंय मला की योग्य ते खातं तुला मिळालेलं आहे मराठी भाषा आणि मराठी शाळेचं. सो राहुल आणि ऑफकोर्स पूनमताई, मयुरताई, सविताताई, सगळ्यांचं कौतुक आहे. मिनलताई, तुम्ही सगळ्यांनी राहुलला चांगला सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळेच आपल्याला असे हे चांगले चांगले प्रकल्पात भाग घेता येतो आणि छान असे आपल्याला फळं मिळत आहेत. धन्यवाद सर. तुमच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाहीये. तुम्ही आमच्या सगळ्याच या गोष्टींना पाठिंबा देता, त्याच्यामुळेच आम्ही असे नवीन नवीन उपक्रम करू शकतो. तर परवानगी असेल तर मी हे प्ले करतो, म्हणजे मग आपण त्याचं उद्घाटन करूयात. नक्की नक्की, गो हेड. आणि एकच बिफोर यू डू दॅट, जे संगीतकार आहेत आपण आता त्यांच्याशी नंतर बोलणार आहोत, गणेश बडवे. तर नुकतं आत्ता आपण जे सुरुवातीला सगळे वाट बघत होतो त्या जे कौशल इनामदारांचं गाणं ऐकत होतो, राईट, लाभले आम्हास भाग्य. तर आम्ही जेव्हा विश्व मराठी संमेलनासाठी भारतात गेलो होतो तेव्हा कौशल इनामदारांना तिथे बोलवलं होतं आणि तेच एक्झॅक्ट गाणं तिथे त्यांनी त्या मंचावर सादर केलं. आणि कौशल सरांच्या खांद्याला खांदा लावून आपले गणेश सर तिथे होते. मला हे बघूनच इतकं छान वाटलं होतं. आणि आता आपण त्यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं आता ऐकणार आहोत. तर खूप खूप धन्यवाद नितीन सर. खूपच छान शब्द आहेत, अगदी काळजाला भिडणार आहेत सगळे. आणि खूपच अशी चांगली छान कलाकृती. आता जास्त वेळ न घेता राहुल सर, गो हेड आणि आपण लगेच ऐकूया. धन्यवाद. पण अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं. धन्यवाद. एकाच मिनिटात मी लावतो.
सुंदर आपुली भाषा, सुंदर आहे संस्कृती. सुंदर आपुली भाषा, सुंदर आहे संस्कृती. अतूट आपुल्या परंपरा, अतूट आपुली नाती. शिकूया सारे, जपूया सारे, हीच आहे आकांक्षा. शिकूया सारे, जपूया सारे, हीच आहे आकांक्षा. माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा, माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा. छत्रपती शिवराय टिळक अन सावरकर हे वीर. बहिणाबाई रामदास श्री संत ज्ञानेश्वर. छत्रपती शिवराय टिळक अन सावरकर हे वीर. बहिणाबाई रामदास श्री संत ज्ञानेश्वर. इतिहासातून जावे आपल्या पूर्वजांच्या देशात. माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा, माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा. रायगड सिंहगड साऱ्या राष्ट्राचा अभिमान. पंढरपूर कोल्हापूर माहूर पूज्य देवस्थान. रायगड सिंहगड साऱ्या राष्ट्राचा अभिमान. पंढरपूर कोल्हापूर माहूर पूज्य देवस्थान. अजंता कोकणापुरा सुंदर वारसा. माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा, माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा. होळी गणपती दसरा दिवाळी आवडते सणवार. कधी पतंगी राखी रेशमी रंगांची उधळण. होळी गणपती दसरा दिवाळी आवडते सणवार. कधी पतंगी राखी रेशमी रंगाची उधळण. चकली करंजा श्रीखंड मोदक उत्सव आनंदाचा. माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा, माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा. सियाटलला आहे भरणा मराठीचा हा मेळा. ऐकू बघू चला अनुभवू विविध कला कल्पना. सियाटलला आहे भरणा मराठीचा हा मेळा. ऐकू बघू चला अनुभवू विविध कला कल्पना. एक होऊया विसरून साऱ्या नकाशातल्या रेषा. माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा, माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा. सुंदर आपली भाषा, सुंदर आहे संस्कृती. सुंदर आपली भाषा, सुंदर आहे संस्कृती. अतूट आपल्या परंपरा, अतूट आपली नाती. शिकूया सारे, जपूया सारे, हीच आहे आकांक्षा. शिकूया सारे, जपूया सारे, हीच आहे आकांक्षा. माझी मराठी
मराठी शाळा. खूपच अतिशय सुंदर झालं. मी नितीन वैद्य सरांना विनंती करते की तुम्ही आता गीता मागची जी कहाणी आहे ती आम्हाला सांगा. हो, मी थोडक्यात सांगतो कारण आपल्याला गणेशकडनंही बरंच ऐकायचंय. तर मी आधी म्हटलं तसं राहुल देशमुख आणि पूनमताईंना ते 3 कविता पाठवली होती, 12 ओळी. त्यातल्या 6च आता शेवट फायनल गाण्यामध्ये उरल्यात खरं म्हणजे. पण मी नंतर मग इतर कडवी लिहिली, 5 एकंदर 5 झाली. आणि मग पुढचा प्रश्न होता की आता गाणं बनवायचं. मी तर नुसते शब्द लिहितो, पुढचं बाकी तर मी गीत करू शकत नाही, संगीत करू शकत नाही. तर नशिबाने मी BMM कॅराओके ग्रुप जॉईन केला होता. मी गात नाही पण मला गाणी ऐकायला आवडतात. आणि आपल्याला त्या BMM कॅराओके ग्रुपचे खूप आभार मानायचे. तो ग्रुप बहुतेक गेल्या गेल्या टीमनी सुरू केला. संदीप देशमुख, अजित नातू, शिल्पा शिरोळकर शर्मा आणि आणि सध्या नयना सहस्त्रबुद्धे करतायत तो ग्रुप मॅनेज. पण मी तिथे एक मेसेज टाकला की कोणी मदत करायला तयार आहे काय गाणं बनवायला. तर बऱ्याच लोकांनी मला रिस्पॉन्स दिला की ते ते गाणं म्हणण्याकरता तयार आहेत किंवा ॲटलिस्ट इंटरेस्ट दाखवला. पण मला एक मेसेज जो आला तो आला अश्विन बडव्यांकडून. ते स्वतः गातात, स्वतः म्युझिशियन आहेत, पण ते म्हणाले की तुम्ही गणेश बडव्याशी बोला. खूप टॅलेंटेड आहेत आणि ते 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 नक्की खूप चांगलं काम करतील. तर आज इथे अश्विन बडवे नाहीत, पण त्यांना आमचे धन्यवाद, कारण त्यांचा त्यांचा जो विश्वास होता तो अगदी योग्य होता. आता तुम्ही हे गाणं ऐकलंच आहे. मी फक्त शब्द लिहिलेत, बाकी सगळं काम संगीत, कोऑर्डिनेशन सगळ्या मुलांचं, रेकॉर्ड करून घेणं, मिक्सिंग, स्लाइड्स, व्हिडिओ रेकॉर्डिंग, सगळं गणेश बडवे यांनी केलं आहे. ते टॅलेंटेड तर आहेतच, पण उत्साही पण खूप आहे. त्याच्यामुळे सगळं होऊ शकलं एवढ्या कमी वेळामध्ये. अ, तर आता ही गाणी कविता मी लिहिली, म्हणजे शब्द मी लिहिले. आता मी जेव्हा शब्द लिहितो तर मला माझे शब्द जर का ठेक्यात बसत नसेल तर मला ते आवडत नाही. त्यामुळे मी जे शब्द लिहितो ते ठेक्यात असतात, कुठल्या तरी ठेक्यात असतात. पण आता हे जे शब्द लिहिले ते चाल न बघता लिहिलेत. म्हणजे कोण चाल संगीतकार हे सुद्धा माहिती नसतं ना. बरेचदा तुम्ही ऐकलं असेल की जी जुनी भावगीतं असायची, बरेचदा ते संगीत आधी बनायचं आणि मग लोक ते शब्द लिहायचे त्या संगीताला साजेसे. कधी कधी बरेचदा गाणी पण शब्द आधी आणि संगीत नंतर हे झालेलं आहे. पण जेव्हा आता मी गणेश वरुणशी कॉन्टॅक्ट केला आणि मग ते त्यांनी संगीत केलं, तयार केलं, तर आता जो ठेका माझ्या डोक्यात होता तो ठेका त्या संगीतामध्ये थोडा वेगळा होता. तर आम्हाला ते मग असं शब्द बदलायला लागतं थोडेफार. तर आम्ही मग त्या कवितेतले शब्द थोडे बदल, मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतोय जस्ट गंमत म्हणून. इफ आय कॅन स्टार्ट माय स्लाइड्स, परत शेअर करता येणार का परत? ओके, दिसतंय ना? हे ही स्लाइड बघूया. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल हे शब्द छत्रपती जे सगळ्यात खाली आहे उजवीकडे, छत्रपती शिवराय टिळक आणि सावरकर हे वीर, हे हे सध्याचे शब्द आहेत. मी जेव्हा सगळ्यात सुरुवातीला देशमुखांना माझी ते 3 कडवी पाठवली तर सगळ्यात वरचे शब्द होते छत्रपती लोकमान्य सावरकर वीर. त्याच्यामध्ये छत्रपती शिवराय नव्हते. तर तेव्हा मला पूनमताई म्हणाला की नुसतं छत्रपती असेल तर त्या मुलांना कदाचित कळायचं नाही की छत्रपती म्हणजे एक्झॅक्टली कुठले. तर शिवाजी शिवराय असं काहीतरी हवं त्याच्यामध्ये. तुम्ही म्हटलं बरं ठीक आहे, हे तर बरोबर आहे, तुम्हाला जास्त माहिती मुलांना काय समजेल म्हणून म्हटलं शिवराय घातलं. आता छत्रपती शिवराय घातल्यानंतर लोकमान्य करता जागा उरली नाही माझ्या ठेक्यामध्ये, म्हणून मला ते काढावा लागला तो शब्द. पण जेव्हा गणेश बडवणे ते म्हणजे चाल लावली, आता मी ती चाल ऐकली, त्या चालीमध्ये जास्त शब्द बसले, आम्ही ते परत टिळक घालू शकलो आणि इनफॅक्ट थोडे शब्द एक्स्ट्रा टाकायला लागले. पण हे असे जे थोडे बदल आहेत, काही बारीक काही थोडे मोठे, इनफॅक्ट हे शेवटचं कडवं मी पहिले लिहिलं होतं आणि शेवटचं कडव्यामध्ये खूप फरक आहे. ते चाली करता मी ओळी बदलल्या आहेत काही काही. तर असं हे करायला लागतं बऱ्याच. मी थोडी गाणी आधी केली आहे तर हे नवीन काही नाही आहे. पण गणेश स्वतः गीतकार आणि संगीतकार दोन्ही असल्यामुळे हे काम फार सोपं झालं. आणि ते स्वतः गात असल्यामुळे तेच ते मला ॲक्च्युली सजेस्ट करत होते, "हा, असं बदलू का, तसं बदलू का." तर मी 60-70% त्यांचे बदल मी मान्य करतो की चालून जाईल, तुम्ही म्हणाल ते ठीक वाटतंय.
आणि इतर 30% म्हणायचं की नाही, हे तुम्हाला शब्द टाकायचा आहे खरा, पण आपण दुसरा शब्द घालूया किंवा असं करूया. तर मी दोघांनी मिळून शेवटचे फायनलाइज केलंय वर्डिंग. तर आता ही जी कविता शब्द जे आहेत ते असे तुम्हाला दिसतात का माहिती नाही, पण तुम्ही ऐकलेच आहेत. तर पहिलं जे कडवं आहे ते माझ्यामध्ये मुख्य आहे, ते मराठी भाषेबद्दल, मराठी संस्कृतीबद्दल. ते कडवं नुसते जरी एक कडवं जरी म्हटलं ती पूर्ण, आता आपल्या मराठीमध्ये शेर शायरी नसते, पण हिंदीमध्ये शेर म्हणतात. 4 ओळीचा शेर असतो, 2 ओळीचा शेर असतो. हा 4 ओळी सुद्धा स्टँड अलोन गाऊ शकतं कोणीतरी, म्हणजे पूर्ण कविता होऊ शकते. जे पुढची 3 कडवी आहे त्याच्यामध्ये थोडा विचार केला की आता कशाबद्दल करावी. तर एक कडवं आहे आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या मुख्य व्यक्ती आहेत. आता शिवाजी, सावरकर, टिळक, बहिणाबाई, रामदास, इतरही बरेच आहेत, पण आता कवितेमध्ये आपण अमुकच सगळ्यांची नावं काही देऊ शकत नाही. दुसरं कडवं होतं जे आपल्या महाराष्ट्रातल्या मुख्य जागा आहेत, ज्या मुलांना माहिती असाव्या, ॲटलिस्ट माझ्या दृष्टीने तरी, त्या 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 इथे दिल्या आहेत. तर तिसरं कडवं आपले मराठी सण असतात ते. आता इतरही आपण गोष्टी करू शकलो असतो. आता मी अजून एक कडवं लिहिलं होतं जे कवितेत टाकलं नाही, मराठी आपले खेळ, मराठी वाद्य. पण गाण्याला वेळेचं बंधनही असतं. 10 मिनिटं गाणं काढून चालणार नाही. मुलंही थकतील, ऐकणारे पण थकतील. त्यामुळे थोडंफार आपल्याला डिसाईड करावं लागली काय ठेवायचं आणि काय नाही ठेवायचं. शेवटचं कडवं मी आधी लिहिलं नव्हतं, कारण मला ही कल्पना नव्हती की सियाटलच्या बद्दल काहीतरी कडवं लिहायचं. पण ते एकदा कळल्यानंतर मग आम्ही ॲड केलं की आपण महाराष्ट्राची म्हणजे मराठी लोक जगभरची सियाटलला येणार त्या कन्व्हेन्शन करता. तर आपण सगळे एकत्र होऊन सेलिब्रेट करायला पाहिजे मराठी भाषा, मराठी संस्कृती. तर त्या उद्देशाने शेवटचं कडवं लिहिलं आहे. पण एक गंमत म्हणजे ही की हे गाणं मी बरेच महिने झाले आता लिहून, हे म्हणजे लिहायला सुरुवात बहुतेक ऑक्टोबरमध्ये केली आहे. काही 2-4 आठवड्यापूर्वी मला हा सिम्बॉल सापडला. हा आहे BMN 2026चा सिम्बॉल आहे. खाली लिहिलं आहे जपूया संस्कृती, विणूया नाती. ते 4 पैकी 3 शब्द, जपूया संस्कृती आणि जपूया नाती, हे शब्द पहिल्या कडव्यामध्ये योगायोगाने आलेत. हे मला माहिती नव्हतं की सियाटलच्या लोगोमध्ये हे शब्द असणार आहेत. जस्ट हा योगायोग. तर मी आता याच्या पुढे खूप बोलत नाही, कारण जी बाकीची प्रोसेस ती माझ्या मते जास्त इंटरेस्टिंग आहेत. आपण आता गणेश बडव्यांकडनं ऐकू. पण मला परत हे एकदा म्हणायचं आहे की हे माझं भाग्य की मला गणेश बडवे भेटले, नाहीतर काही हे गाणं झालं नसतं, इतकं चांगलं नक्कीच नसतं झालं. सो ओव्हर टू यू गणेश. हॅलो, नमस्कार. माझा आवाज येतोय? हो. अगदी व्यवस्थित. धन्यवाद. नितीन सर, तुम्ही पण खूप छान लिहिलंय. सगळ्यात प्रथम मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा सगळ्यांना. राहुल सर, प्रसाद सर, नंतर पूनम मॅडम, तुमच्या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार. आणि प्रसाद सर आणि राहुल सरांचे सगळ्यात जास्त, कारण की मी जेव्हा BMM कन्व्हेन्शनला तिथे होतो तेव्हा मी स्वतः बघितलं की त्यांनी किती पळापळ केली की हे गाणं बऱ्याच लोकांपर्यंत पोचावं, आणि ते पोचलं सुद्धा. त्यामुळे धन्यवाद ही संधी मिळाल्याबद्दल. गाण्याची प्रोसेस सांगायच्या आधी मी काही लोकांची नावं आवर्जून घ्यायची इच्छा आहे. अश्विन बडवे, ज्याच्याकडनं नितीन सरांनी सांगितलं की कसं आम्ही एकमेकांशी भेटलो आणि कसं हे गाणंची सुरुवात झाली. आणि आनंद गांगल, आमच्या कोलंबसमधली, मी कोलंबस इंडियानामध्ये आहे, इथे आमच्या इथे पण शाळा आहे. तर गाण्याचं रेकॉर्डिंग, हे स्लाईड्स, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत विचारपूर्वक आनंदी पण केल्या, आणि सगळ्यांच्याच मदतीने हे गाणं ॲक्च्युली तयार झालं. आणि गाण्याची चाल चांगली आहे, गाण्याची शब्द चांगले आहेत, पण ते गाणं हे आणि हे मुलांकडनं करून घेणं. माझ्याकडे जेव्हा हे गाणं आलं तेव्हा मला खूप आनंद झाला होता, पण तेवढी भीती पण होती, कारण की गाण्याचे शब्द एवढे छान होते. एक तर मराठी भाषेबद्दलचं गाणं, शब्द इतके सुंदर लिहिलेले आहेत, आणि ते शाळांमध्ये जेव्हा पोचवायचं आहे तेव्हा त्याची चाल जी आहे ती फार क्लिष्ट असून चालणार नाही. ती कशी सोप्यात सोपी करता येईल की मुलं ती अगदी मनापासून म्हणतील, अगदी समजायला सोपी जाईल. तर तो मी विचार खूप जास्त केला, आणि तो विचार
केल्याचं मला जेव्हा गाणं जेव्हा रेकॉर्ड झालं आणि रेकॉर्ड करताना जे आमच्या कोलंबस इंडियाना शहरातल्या मुलांनी हे गाणं म्हणलेलं आहे. तुम्ही ज्यांना बघितलं, माझी मुलगी आणि आत्ता या झूम कॉलवरती मला वाटतं सगळेच आमचे जे मुलं आहेत ती सगळीच मुलं आत्ता झूम कॉलवरती आहेत. मी त्यांना सांगेन की प्रत्येकाने हात वर करावा झूमच्या ह्याच्यातनं. तर हे रेकॉर्ड करताना आणि रेकॉर्ड झाल्यावरती मला स्वतःला एक पूर्ण खात्री वाटली की आवाज गेलाय का मला नाही येते? म्यूट झालाय का? म्यूट आवाज झालाय. गेलाय. म्यूट झालं. आता येतोय आवाज? आता येतोय. येस. मला माहित नाही मी कुठपर्यंत बोललो होतो आणि कुठे आवाज गेला. शेवटची 2-4 वाक्य कट झाली त्यामुळे अच्छा. पण गाणं जेव्हा रेकॉर्ड झालं तेव्हा मला ही खात्री पटली की जेव्हा ही सगळी मुलं जी अमेरिकेत वाढलेली आहेत, अमेरिकन शाळांमध्ये जातात, त्यांनी हे शब्द समजून आणि तुम्ही त्यांचे उच्चार बघितलेत तर मुलांचं पण कौतुक आहे आणि मुलांच्या पालकांचं पण कौतुक आहे. कारण मुलांच्या पालकांनी तेवढं त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं करून घेतलं. आणि अगदी तुम्हाला खोटं वाटेल पण हे गाणं 1 किंवा 2 टेकमध्ये आम्ही रेकॉर्ड केलं. मुलांनी अगदी व्यवस्थित त्याची तयारी केली. सगळे आले, एकत्र येऊन सगळ्यांनी म्हणलं आणि त्यांनी खूप मजा पण केली. खूप त्यांना आवडलं सुद्धा. तर त्यामुळे कोण कोण आहे आत्ता ऑनलाईन मला दिसत नाही आहेत. पण मी एक मिनटात फक्त विचारतो आद्विकाला, तुला कसं वाटलं गाणं म्हणताना? मला खूप मजा आली होती कारण की माझे मैत्रिणी पण होते आणि मला अजून शब्द कळले आणि मराठीची भाषा अजून मला समजली. विदिता, तू आहेस? विदिता केसकर जर असशील तर झूमवरती ये. तू पण सांग तुला कसं वाटलं. ठीक आहे, ती आली की आपण परत तिचं पण ऐकूयात. पण चाल माझ्या दृष्टीने खूप सोपी आणि अतिशय मुलांना पटकन पिकअप करण्यासारखी आहे. तर शाळांसाठी आम्ही कराओके ट्रॅक पण बनवला आहे. मुख्य सांगायची गोष्ट अशी की हे गाणं जे बनलं हे मी स्वतः आणि नितीन सर आम्ही कधी भेटलो नाही. आम्ही एकमेकांना कधी बघितलं नाही. आम्ही जास्त करून झूमवरतीच भेटलो. मला एक संधी मिळाली राहुल सर आणि प्रसाद सरांना भेटायची. पण बाकी गाण्याचे संगीत जे केलं आहे, अरेंजमेंट म्हणतात त्याला, संगीत संयोजन, ते पुण्यामध्ये केलेलं आहे. आम्ही गाणं इथे कोलंबसमध्ये रेकॉर्ड केलं, ध्वनिमुद्रित केलं. काही मराठी शब्द मी विचार करून बोलतोय, आज मराठी भाषा दिन आहे त्यामुळे. पण इथे कोलंबसमध्ये मी ध्वनिमुद्रित केलं आणि पुण्यामध्ये पंचम ऑडिओज म्हणून माझे काही मित्र आहेत, त्यांचा तो रेकॉर्डिंग स्टुडिओ, तिथे आम्ही हे गाणं मिक्स करतो किंवा गाण्याचं म्युझिक प्रोडक्शन जे म्हणतात ते आम्ही पुण्यामध्ये केलं. काही प्रश्न आहेत अजून? छान सांगितलं. एक मिनिट. कुणाला अभिप्राय काही द्यायचा असतील तर देऊ शकता. फक्त जर हात वर केलात तर एकेकाला त्याप्रमाणे करता येईल. एक प्रश्न मला इथे दिसतोय, संगीत कसं बनलं हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. संगीत देण्याची प्रक्रिया कशी असते याचे कुतूहल आहे. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की नितीन, जेव्हा शब्द तुमच्याकडे येतात तेव्हा प्रत्येक जेव्हा ती कविता येते त्या कवितेला एक ठेका असतो. तो ठेका घेऊन तुमची ती प्रक्रिया चालू होते की अगदी सोप्या भाषेत बोलायचं म्हणलं तर त्रिताल आहे, दादरा आहे का केहरवा आहे, कुठल्या तरी तालात कुठल्या तरी मीटरमध्ये ते शब्द बसतात. ते शोधणं खूप महत्त्वाचं असतं. आणि मग नंतर त्याचा अभिप्राय काय आहे, गाण्यातनं काय कवीला सांगायचं आहे की गाण्यातनं काय आपल्याला समजायचं आहे, ही गोष्ट समजून त्यासाठी मी आणि नितीन सरांनी बऱ्याच वेळेला
डिस्कशन केलं, बोललो एकमेकांशी ते समजून घेण्यासाठी. आणि चाल लावताना काही काही गोष्टी मी विचार असा केला की कुठल्या शब्दांना महत्त्व जास्त द्यायचं आहे. आता तुम्ही समजा ऐकलं तर सुंदर पुली भाषा सुंदर आहे, आहे हा जो शब्द आहे त्या शब्दाला जे वजन आहे ते की ते इन्सिस्ट करतं की आमची भाषा, आमची संस्कृती सुंदर आहे, की अतूट आपुल्या परंपरा, अतूट आपुली नाती. नंतर मग शिकूया सारे, जपूया सारे, हीच आहे आकांक्षा. शिकूया सारे, जपूया, या परत हे दोन शब्द, हे जे शब्द आहेत की ते तुम्ही ऐकणाऱ्यांवरती आणि म्हणणाऱ्यांवरती ते एम्फसाइज करताय. तर अशा काही काही गोष्टी विचार केल्या होत्या. आम्हाला काही काही गोष्टींमध्ये मजा पण आली, कारण इथले जी मुलांनी जे गाणारे आहेत त्यांना हा शब्द तो बऱ्याच वेळेला ळचा र होतो, मग तो कसा वळवून घ्यायचा, ही एक छान मजेदार गोष्ट होती. किंवा पूर्वज म्हणायचं का पूर्वज म्हणायचं, हे सगळं. आणि मी आधी बोलल्याप्रमाणे मुलांच्या पालकांनी सुद्धा खूप त्याच्यावरती कष्ट घेतले, त्यांच्याकडनं हे डिक्शन सुधारून घेतलं किंवा बसवून घेतलं. त्यामुळे हे छान झालं. गणेश, एक प्रश्न आहे, नयना सहस्त्रबुद्धे प्रश्न विचारतो. अश्विन बडवे आलेले आहेत. नाही ना त्यांनी मॅडम, हातवर ऑडिओ नमस्कार. आहे, कॅमेरा चालू करता, आपण त्यांना घेऊ शकतो. आणि नयनाताई, तुम्हाला पण घेऊ शकतो. तुमचे आभार, कारण की तुम्ही अश्विन सर आलेत का? एक मिनिट, आपण आहे कोणतरी आपण त्यांना स्पॉटलाइट करूयात. तोपर्यंत अजून दोन गोष्टी मला सांगायच्या होत्या, की जसं आपण कविता वाचली, गाण्याचे शब्द बघितले, सर 2 शब्द आपण गाण्याचे शब्द वाचले, त्यात शेवटचं कडवं जे आहे, सियाटलला आहे भरला मराठीचा हा मेळा, ऐकू बघू चला अनुभवू विविध कला कल्पना. तर चाल किंवा ह्याचा कॅरिओके म्युझिक ट्रॅक तो आम्ही असा बनवला आहे की जिथे आता सियाटल सोडून कुठली दुसरी जागा असेल अमेरिकेतली, मेम्फिसला आहे भरला मराठीचा हा मेळा. गणेश सर, अश्विन सर मला वाटतं एअरपोर्ट वरून जॉईन झालेत, त्यांना आपण 1-2 मिनिटं बोलायला, डिस्कनेक्ट व्हायच्या आधी. नमस्कार अश्विन. नमस्कार. वेळेत लँड झालं माझ्या कनेक्शनला. तर सर्वप्रथम BMM आणि BMM शाळा सगळ्यांना हार्दिक अभिनंदन. अतिशय छान गाणं झालेलं आहे आणि यांनी सगळ्यांनाच खूप उत्तेजना मिळणार आहे. आणि देशमुख सर आणि टोटल टीम कमालीचं प्रोजेक्ट झालेला आहे. तर मनापासून हार्दिक अभिनंदन सगळ्यांना. आणि या करायके ग्रुपवर जे कनेक्शन झालं त्याच्यानंतर 2-3 दिवसांमध्ये नितीन सर आणि गणेश सगळ्यांची क्रिएटिव्हिटी पाहून अतिशय कौतुक आहे. आणि सगळ्या लहान मुलांनी सुद्धा इतकं साथ देऊन गाणं बनवलंय. तर BMM ला सगळ्यांना धन्यवाद माझ्या स्वतःकडनं, की असे छान कार्यक्रम आणि प्रोजेक्ट चालू राहू दे, ज्याने मराठी संस्कृती आणि भाषा त्याला उत्तेजना मिळेल. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सर. नयनाताईंना काहीतरी बोलायचं होतं. नयना आहेत का? हो आहे. तुमचं पहिल्यांदा अभिनंदन, कारण तुम्ही इतके छान वर्ष तो कराओके ग्रुप चालवताय आणि खऱ्या अर्थानं आम्ही त्याचा उपयोग करून घेतलाय नयनाताई. नाही, आम्हाला आनंद आहे की कॅरिओकेचा ऍटलीस्ट तो तरी उपयोग झाला. आणि म्हणजे तसं आम्ही काही त्याच्यात केलं नाही. आय थिंक नितीन सरांनी पोस्ट केलं आणि त्याच्यावर अश्विन सरांनी गणेशची ओळख करून दिली आणि हे खूपच सुरेख झालंय गीत. लिहिलं पण छान आहे. आणि गणेशचं मी अगदी प्रत्यक्ष गाणं ऐकलंय, त्यांची चालबद्ध केलेली गाणी ऐकली आहे. अतिशय टॅलेंटेड आहेत ते आणि खूपच सुरेख त्यांनी हे गाणं केलंय. तर BMMचे खूप खूप अभिनंदन. आणि राहुल देशमुख जे आहे ते आय थिंक थँक्स गिव्हिंगच्या वेळेला इथे आले होते आणि ते जितके कष्ट घेत आहेत शाळेसाठी
ते खरंच खूपच कौतुकास्पद आहे. तर खूप खूप अभिनंदन प्रसाद आणि राहुल तुमचंही आणि अखंड शाळेच्या टीमचं. थँक्यू नयनाताई. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू नैना. आपण प्रेक्षकांना विचारूयात का, ओपन करूयात? मिनलताई तुम्ही हो मॉनिटर चालेल. आणि समोर मला कॅमेऱ्यावर हात वर दिसतोय, जे काका काकू आहेत त्यांचा. हा, हा विवो V2207. तुम्ही अनम्यूट केलात तर बोलता येईल तुम्हाला. नाही, अनम्यूट नाही झालाय अजून. मी करू शकते का? हा राहुल, तुम्हाला करता येईल का मिनलताई? हा मी बघते. विवो मला हा येत आला. हा, आलं. आता ऐकू हॅलो येईल. येस. हॅलो, आम्ही गणेशचे चाहते आहोत. हॅलो. ऐकू येत आहे, बोला सर. हा, तर अतिशय सुंदर गाणं झालेलं आहे आणि नितीन सरांचे खूप आभार, कारण त्यांनी लिरिक्स पण खूप छान शब्द वापरलेले आहेत. गणेशचा आणि आमचा परिचय बरेच 10-15 वर्षापासून आहे. कोलंबसमध्ये आम्ही त्याच्याबरोबर अनेक कार्यक्रम गाण्याचे केलेले आहेत. ह्या मुलांच्या बरोबर पण गेल्या वर्षी पण केला होता. तर इतकं सुंदर मुलांनी ते छान गायलंय की याच्यामुळं मराठी जी काही मंडळी अमेरिकेमध्ये आहेत त्यांना उत्साह नक्की होईल. आणि इतके छान कार्यक्रम तुम्ही सगळे करताय मराठी भाषा जागृत ठेवण्यासाठी, या सर्व टीमचे मनःपूर्वक आभार. गणेशशी मी नंतर फोनवर वेगळा बोलेन, कारण त्यांनी मला लिंक पाठवली. आम्ही आता कोल्हापुरातून बोलतोय. अरे वा, खूपच छान. अरे वा. तर आम्ही आमच्या 2 मुली कोलंबसला आहेत आणि गणेश बडवेची चांगली मैत्री आहे त्यांची. तर शैलजा तुम्हाला विदिता आलेली आहे. सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा. ओके, बाय. धन्यवाद. विदिता केसकर आलेली आहे. मग अशी गणेश सर तिच्याशी बोलायला बघत होते ना, तर ती आहे तिथे, आली आता. विद्या, तुझा आवाज नाही येते. हॅलो. हा, थोडी अजून जवळ येऊन बोल. हा, नमस्कार. नमस्कार. तू पाहिलंस का तुझं गाणं? हो. सगळ्यांना तू सांगू शकशील कसं कसं तुम्ही, आद्विका थोडं सांगितलं कसं तुम्ही एन्जॉय केलं, तुम्हाला काय काय नवीन शिकायला मिळालं, तुम्हाला काय आवडलं? मला माहिती आहे तुम्हाला पिझ्झा खूप आवडला, पण ते सोडून दुसरं काय आवडलं? मला नवीन शब्द कळले ह्या गाण्यातून आणि जे शब्द मला एवढे प्रनाऊन्स करता येत नव्हते त्याचं प्रनाऊन्सिएशन कसं करायचं हे अजून थोडं नीट समजलं. आणि मला असं वाटतंय ह्याची चाल खूप अशी गायला मज्जा आली. त्यामुळे ही संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूपच छान बोलले सर. कोकिळ त्यांना बोला. किती छान बोलली विद्या तू. एवढी लहान मुलगी एवढी छान बोलली. शैलजा कोकिळ अकाउंट आहे. माझं नाव पांडुरंग कोकिळ आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की नितीन साहेब आणि गणेश बडवे साहेब यांचं कौतुक करण्यासारखं आहे. नितीन साहेबांची लेखणी आणि गणेश साहेबांचं चाल संगीत फार कौतुक करण्यासारखं आहे. आणि तसंच त्यांनी मुलांच्याकडून हे करून घेतलं संपूर्ण. त्या सर्व मुलांचं सुद्धा खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. अमेरिकेत वाढलेली ही मुलं, त्यांचं प्रोनाऊन्सिएशन मराठीचं वगैरे सगळं त्यांनी व्यवस्थित केलं. छान म्हटलं गाणं, फार फार सुंदर केलं ते. त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. आणि त्यात राहुल देशमुखांचं सुद्धा, प्रसाद साहेबांचं सुद्धा आणि सर्व मराठी टीमचं, मराठी शाळा टीमचं भरपूर अभिनंदन. धन्यवाद. आणखी कोणाला काही प्रतिक्रिया अभिप्राय? आणि मला फक्त विचारायचं आहे की अजून मुलं कोणी आहेत का ज्यांनी यात गाणं म्हणलेलं आहे? मला दिसत नाही आहेत. त्या मी प्रयत्न केला शोधायचा, पण कोणी असेल तर प्लीज कॅमेरावरती या. तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केलेत.
आणि आपल्याला परत गाणं ऐकू असेल तर सांगा मला, कारण बरेच जण नवीन जॉईन झाले आता, हो तर सांगा. आपण पुढे वळूयात का कार्यक्रमाचं? मला एकच तर प्रश्न आहे परत फक्त. हा एक प्रश्न आहे गणेशजींना. सो गणेशजी, जेव्हा तुमच्याकडे नितीनजींकडून शब्द आले, तेव्हा ही आत्ताची जी फायनल झालेली चाल आहे तीच पहिली डोक्यात आली का पहिली एक चाल वेगळी होती आणि मग थोडेफार बदल करून तुम्ही इकडे आलात? म्हणजे पहिले तुम्ही ते शब्द बघून पहिल्या डोक्यात काय विचार आला आणि तिथपासून चाल ती पहिल्याच मिनिटात सेट झाली का जरा वेळ लागला इथे यायला? इथे यायला तसं मी 3 वेळा चाली केल्या होत्या, पण मी ही एकच ऐकवली, कारण ही मला स्वतःला खूप आवडली होती. कारण की त्याचा ठेका, सिम्प्लिसिटी किंवा सोप्या पद्धतीने जे दाखवता आलं. पण आम्ही त्यामध्ये बरेचसे बदल केले. जसं नितीन सरांनी सांगितलं की शब्दानुसार कुठल्या स्वराला महत्त्व दिलं पाहिजे, कुठल्या जागेला वजन दिलं पाहिजे, आणि कसं ते, कारण माझ्यापेक्षा नितीन सरांना शब्दांचं आणि त्याच्या वजनांचं आणि त्याच्या मागचा अभिप्राय काय आहे हे त्यांनी मला सांगितल्यामुळे मला अजून ते व्यवस्थित करता आलं. आणि जेव्हा तुम्ही 1, 2 आणि 3 चाली म्हणता तेव्हा पहिली ठीक आहे, ती पहिली होती म्हणून पहिली आहे, पण दुसऱ्या चालीला जाता तेव्हा पहिली थोडी ओव्हरलॅप होते का तिथे? मनातून असं काही होतं का? आणि मग दुसऱ्यातून तिसरं जाणं अजून कन्फ्युजिंग होतं का? मी साधारण मध्ये एक 2-3 दिवसाचा वेळ देतो आणि एक बरेच दिवस काम करून किंवा बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं काम केल्याने झूम आउट होऊन वेगळ्या पद्धतीत वेगळ्या चालीत कसं जायचं हे जरा टेक्निक समजलं. कारण परफ्यूमच्या दुकानात ते तुम्हाला कॉफीचा मध्ये एक वास घ्यायला लावतात, नाही मग हे असं एवढं या संगीतात असं एकदम नवीन बॉक्स मध्ये कसा विचार करताय? तो आधीचा काही नाही आता आला पाहिजे मध्ये. मग त्या अनुभवानेच मला वाटतं तुम्हाला जमत असेल असं बऱ्याच चाली लावून. बरोबर. आणि हे जसं तुम्ही तर कौशल बरोबर जसं काम केलं, आता या सगळ्या लोकांबरोबर काम करून काही काही गोष्टी शिकलेल्या आहेत, त्यातनं त्या गोष्टी अशा निघून जातात. खूपच छान, कौतुक आहे. धन्यवाद. कार्यक्रमात आपण पुढे वळूया का? मी कविता मोरे ताईंना विनंती करते की त्यांनी सूत्र हाती घ्यावी. धन्यवाद मिनल. मी सुरू करण्याच्या आधी गणेश सर आणि नितीन सर आणि अश्विन सर या सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही कन्व्हेन्शनला या, म्हणजे आपली सगळ्यांची इथे भेट होईल. धन्यवाद. नक्कीच येणार. ओके. मराठी भाषा दिनाच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आजचा हा मंगल दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करताना आपल्या मातृभाषेचा गौरव करण्याचा अनमोल क्षण आपल्याला आज मिळाला आहे. तसेच आज 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज उर्फ वि.वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्या स्मृतीत विनम्र अभिवादन. त्यांचा जन्म नाशिक येथे झाला. नाशिक ही मुळात साहित्य नगरी आहे आणि आम्ही नाशिककरांनी त्यांची स्मृती जपली आहे. अगदी मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे. आजच्या या विविध गुणदर्शन कार्यक्रमात आपल्याला अनेक कलागुण पाहायला मिळतील, कविता आणि बरेच काही. प्रत्येक सादरीकरणातून मराठी भाषेची गोडी आणि समृद्धी आपल्याला अनुभवता येईल. तर मग चला, मराठीचा उत्सव आनंदाने साजरा करूया. जय महाराष्ट्र, जय मराठी. सो मला एक एंट्री आलेली होती, त्या आता आहेत का इथे? त्या कविता म्हणणार, मी नाव पुकारते. अजून इथे जे आहेत आत्ता, त्यांना कोणाला गाणं म्हणायचंय, कविता म्हणायचंय, तर युअर वेलकम. तुम्ही मेसेज करा आणि आम्ही तुम्हाला ते करण्याची संधी देऊ शकतो. आता जर नसेल आलं तर मग शोभना शक्य असेल
हा शोभना म्हणून कोणीतरी होतं, शोभना ताई आहात का तुम्ही इथे? हो आहे. हा, तर तुम्ही सादर करणार आहे, तुम्ही काय करणार आहे ते सांगा आणि यू कॅन स्टार्ट. आत्ता शिवजयंतीच्या निमित्ताने आपण शिवाजी महाराजांवरती आधारित श्रीमान योगी या कादंबरीचं पारायण केलं. तर माझी जी कविता मी वाचून दाखवणार आहे ती शिवाजी महाराजांवरतीच आहे. आपल्याला माहित असेल की पुण्यामधले दोन तरुण सारंग माणके आणि सारंग भोईरकर सध्या मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत आणि मुख्यत्वे करून आपल्या लहान मित्रमंडळींपर्यंत पोहोचवण्यासाठी गोष्ट इथे संपत नाही हा एक कार्यक्रम सादर करतायत. आता त्याचे 100हून अधिक जास्त प्रयोग झालेले आहेत. तर या कार्यक्रमात ते जे सादर करतायत त्यामधली एक कविता मी आज इथे म्हणून दाखवणार आहे. गोष्टी शोभनाताई तुम्ही थोडं पुढे येता का? तुमचं ब्लर दिसतंय चेहरा आणि हे. एक मिनिट. हॅलो, बेटर नाव? ठीक आहे. हो. तर शिवाजी महाराज जेव्हा अफजल खान वधाच्या वेळचा हा प्रसंग आहे, वधाच्या वेळचा म्हणजे त्या सिच्युएशन वरती आहे की आपल्याला माहिती आहे की अफजल खान वधाच्या काही दिवस आधी साधारण 2 महिने महाराजांच्या प्रथम पत्नीचं सईबाईंचं निधन झालं होतं आणि संभाजीराजे 2-2.5 वर्षांचे होते त्यावेळेला. तर ह्या दुःखद प्रसंगामध्ये असताना आपल्या पत्नीच्या आठवणीमध्ये असताना आणि आपल्या लहान मुलाला मागं ठेवून शिवाजी महाराज अफजल खानाच्या वधाच्या मोहिमेवरती निघाले होते. तर त्यावेळेला महाराजांच्या मनात काय चाललं असेल ते या कवितेतून या सारंग माणके यांनी मांडलंय. तर ती कविता मी आता वाचतेय. तर याच्यामध्ये शिवाजी महाराज राजगडावरती आहेत आणि उत्तर रात्र झालेली आहे. तर या प्रसंगामध्ये रेफरन्स आलेले आहेत 1-2 कवितेमध्ये की राजगडावरची संजीवनी माची आणि पद्मावती माची. तर या माच्या आहेत राजगडावरच्या आणि पद्मावती माचीवरती पद्मावती देवीचं मंदिर आहे. आणि जेव्हा सईबाईंचा मृत्यू झाला त्याच्यानंतर 2च दिवसांनी नवरात्राला प्रारंभ झालेला आहे. तर हे साधारण पार्श्वभूमी आहे या कवितेमागची. तर आता मी ती कविता वाचून दाखवते. चंद्र केव्हाच निजलाय घेऊन उशाखाली ढग, तरी अजून जागच आहे बंद डोळ्यामागचं जग. संजीवनीवरून हवेची मंद झुळूक आत येऊ पाहतेय, संजीवनीवरून हवेची मंद झुळूक आत येऊ पाहतेय. काळाची पानं उलटून मला मागे ती घेऊन जातेय. आठवणींची कुपी डोकं एकसारखं वर काढतेय, आठवणींची कुपी डोकं एकसारखं वर काढतेय. स्मरणांची ठेव डोळ्यातून आता न थांबता वाहतेय. पुरंदरच्या पहिल्या स्वारीपासून तू दिलेली साथ, पुरंदरच्या पहिल्या स्वारीपासून तू दिलेली साथ. ओवाळणीचं तबक घेतलेला थरथरणारा तुझा हात. पुरंदरचा आणि तुझा पायगुणच काही आगळा, पुरंदरचा आणि तुझा पायगुणच काही आगळा. अगदी काल झाल्यासारखा भासतोय शंभू जन्माचा सोहळा. राजधानीचा गड खरं तर आम्ही तुझ्यासाठी सजवला, राजधानीचा गड खरं तर आम्ही तुझ्यासाठी सजवला. पण राजगडापेक्षा तुला कायम पुरंदरच जास्त मानवला. नवरात्रीच्या तयारीला जाते असं सांगून पद्मावतीवर तू गेलीस, नवरात्रीच्या तयारीला जाते असं सांगून पद्मावतीवर तू गेलीस. पण जाताना येते म्हणायची आठवण स्वतःला का नाही करून दिलीस. तू गेल्यापासून कातरवेळी गडावर खिन्न मळब दाटत, तू गेल्यापासून कातरवेळी गडावर खिन्न मळब दाटत. आणि मागून पुरंदराकडे बघावं तर आठवणींचं मोहोळ उठतं. हृदय वज्रासारखं घट्ट आहे, हृदय वज्रासारखं घट्ट आहे असं दाखवतोय खरं तर फक्त. हृदयाला न जुमानता
थैमान घालतंय रक्त. चिलखतामुळे शरीरावर कदाचित एकही वार येणार नाही. चिलखतामुळे शरीरावर कदाचित एकही वार येणार नाही. पण आमच्या मनावरचं चिलखत तर तूच होतीस सई. पण आमच्या मनावरचं चिलखत तर तूच होतीस सई. शरीराचे प्रयत्न थकलेत. शरीराचे प्रयत्न थकलेत, पण मनाची सुरूच आहे तगमग. शरीराचे प्रयत्न थकलेत, पण मनाची सुरूच आहे तगमग. जागेल असंच रात्रभर बंद डोळ्यामागचं जग. जागेल असंच रात्रभर बंद डोळ्यामागचं जग. या कवितेतून शिवाजी महाराजांच्या मनाची चाललेली घालमेल आणि त्यांची त्यावेळची अवस्था खूप छान साकारली आहे. छान. खूप छान शोभनाताई, धन्यवाद. धन्यवाद. अजून कोणाला काही कविता गाणं काही म्हणायचं असेल तर सांगा. नाहीतर राहुल, प्रेक्षकांची विनंती आहे की ते गाणं त्यांना पुन्हा ऐकायचं आहे. हो चालेल ना, लावू कमी आता. माझी एक रिक्वेस्ट आहे. एक खूप महत्त्वाचं जे गाणं बनवण्यामध्ये ज्यांनी हातभार लावला, आनंद कांगल ते पण आहेत. आनंद, तुम्ही कॅमेरावर आलात तर सगळ्यांना छान वाटेल. हॅलो. मी प्रयत्न करतोय कॅमेरावर यायचा. धन्यवाद. दिसताय तुम्ही. सर्वप्रथम सगळ्या मान्यवरांचं अभिनंदन, आभार. खूपच छान कार्यक्रम हा आहे आणि एकंदरीत मला जे काय त्यातनं क्रिएटिव्ह काम करता आलं त्याच्यासाठी ती संधी दिल्याबद्दल सर्वांचे अतिशय आभार. नितीन सरांचे त्यांचे शब्द खूप चांगले आहेत, खूप स्ट्रॉंग आहेत. गणेश बडवे सरांबरोबर भरपूर वर्ष मी काम करतोय. अतिशय टॅलेंटेड, खूप गुणी संगीतकार आहेत. दोघांचं काम अतिशय सुंदर होतं. मला जी संधी मिळाली थोडंफार त्यात रेकॉर्डिंग करायची, थोडंफार व्हिडिओचं काम करायची, त्याबद्दल मी सर्वांना आभारी आहे. आणि इतकं बरं वाटतंय की मराठी भाषा दिनी हे मराठी गाणं अतिशय सोपं सगळ्या मुलांच्या हातात जातंय, मराठीच्या हातात. त्यातूनही जास्त बरं वाटतंय बदल केलं त्याचा तिला तिचा उपयोग होतोय. त्यामुळे सुद्धा मला अतिशय आनंद आहे. धन्यवाद. गणेशजी, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे आलेला चॅटमध्ये. कुठल्या रागावर आधारित हे गाणं आहे का, असा प्रश्न विचारलाय विनोद जयस्वाल यांनी. ही गाणी करताना असं ठराविक राग डोक्यात ठेवून, राग म्हणजे गाण्यातला राग डोक्यात ठेवून केलेलं नसतं, पण इट्स अ मिक्सचर. आणि अजून एक प्रश्न आहे की हे गाणं झूम वरती अवेलेबल आहे का? झूम का युट्यूब म्हणायला हवं ऍक्च्युली. राहुल, तुम्हाला प्रश्न आहे. हा, म्हणजे आता मी युट्यूबला अपलोड करणार आहे फक्त गाणं, पण त्याचा कराओके ट्रॅक मात्र आपल्या शाळांच्याच सगळ्या टीचर्स कोऑर्डिनेटर बरोबर होणार आहे. ऑफकोर्स प्रसाद सर, म्हणजे इफ यू हॅव कन्सर्न्स लेट मी नो, म्हणजे जर या अप्रोच मध्ये की, कारण गाणं सगळ्यांना ऐकायचंय, पण मग तुम्ही सांगा. हो चालेल ना. मग ऑडिओ ट्रॅक आणि हे पण ना, मग शब्द पण लोकांना कळतील ना, मग ते पण चांगलं होईल. शब्द पण पाठवले तर PDF मध्ये किंवा काय. हा, म्हणजे दोन आहेत. ऑडिओ ट्रॅक म्हणजे जो साऊंड ट्रॅक आपला ह्याचा कराओके ट्रॅक आहे तो फक्त शाळांना पाठवतोय आपण. म्हणजे मग ते त्यांच्या शाळांमध्ये सादर करू शकतील. आणि BMMच्या युट्यूबला आपण पूर्ण गाणं अपलोड करतो, ज्यांना कोणाला ऐकायचंय, मुलांना ऐकायचंय ते ऐकू शकतील असं. नक्कीच. आणि ती एक कल्पना चांगली होती की प्रत्येक शहराने ते सियाटलच्या इथे त्यांच्या शाळेच्या शहराचं नाव सुरुवातीला प्रॅक्टिस करताना वर्षभर ते त्यांना करता येईल. सियाटलला जेव्हा स्टेजवर मुलं गातील तेव्हा सियाटल म्हणतील. मग सियाटलला जर सादर करायचं आहे, मे बी आपण हे ऑफलाईन बोलू शकतो. मग ते आधी
पब्लिश करायचं का तिथेच गाऊ द्यायचं, त्यांना प्रॅक्टिस करून घ्यायची, म्हणजे ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांना त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करून घ्यायची आणि मग ते तिथेच पहिल्यांदा पब्लिश करायचंय का? वी कॅन टॉक ऑफलाईन आय थिंक. चालेल. चल मग गाणं लावू का मी? ठीक चालेल. आहे. सुंदर आपुली भाषा, सुंदर आहे संस्कृती. सुंदर आपुली भाषा, सुंदर आहे संस्कृती. अतूट आपुल्या परंपरा, अतूट आपुली नाती. शिकूया सारे, जपूया सारे, हीच आहे आकांक्षा. शिकूया सारे, जपूया सारे, हीच आहे आकांक्षा. माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा. माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा. छत्रपती शिवराय टिळक अन सावरकर हे वीर. बहिणाबाई, रामदास, श्री संत ज्ञानेश्वर. छत्रपती शिवराय टिळक अन सावरकर हे वीर. बहिणाबाई, रामदास, श्री संत ज्ञानेश्वर. इतिहासातून जावे आपल्या पूर्वजांच्या देशात. माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा. माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा. रायगड सिंहगड साऱ्या राष्ट्राचा अभिमान. पंढरपूर, कोल्हापूर, माहूर पूज्य देवस्थान. रायगड सिंहगड साऱ्या राष्ट्राचा अभिमान. पंढरपूर, कोल्हापूर, माहूर पूज्य देवस्थान. अजंता, कोकणापुरा सुंदर सावारस. माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा. माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा. होळी, गणपती, दसरा, दिवाळी आवडते सणवार. कधी पतंगी, राखी, रेशमी रंगांची उधळण. होळी, गणपती, दसरा, दिवाळी आवडते सणवार. कधी पतंगी, राखी, रेशमी रंगाची उधळण. चकली, करंजाची घंट, मोदक, उत्सव आनंदाचा. माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा. माझी मराठी भाषा, माझी मराठी शाळा. सिंहाडल्ला आहे भरणा, मराठीचा हा मेळा. ऐकू बघू चला अनुभवू विविध कला कल्पना.
मराठी शाळा माझी मराठी भाषा माझी मराठी शाळा माझी मराठी भाषा माझी मराठी शाळा सुंदर आपली भाषा सुंदर आहे संस्कृती सुंदर आपली भाषा सुंदर आहे संस्कृती अतूट आपल्या परंपरा अतूट आपली नाती शिकूया सारे जपूया सारे हीच आहे आकांक्षा शिकूया सारे जपूया सारे हीच आहे आकांक्षा माझी मराठी भाषा माझी मराठी शाळा माझी मराठी भाषा माझी मराठी शाळा माझी मराठी भाषा माझी मराठी शाळा धन्यवाद. मी ना ह्याची लिंक पाठवेन सगळ्यांना. मला बरेच जण पिंग करतायत. सगळ्यांना ऐकायला आवडेल आणि डेफिनेटली आपण अजून गाणी पण करणार आहोत गणेश सरांबरोबर. त्याच्यामुळे काही काळजी करू नका. जेवढे आपल्याला जिकडे जिकडे संधी आहे तिकडे तिकडे आपण आता गाणी आपल्याकडे दोघंही आहेत, गीतकार आणि संगीतकार. तर डेफिनेटली आपण अजून भरपूर त्यांच्याबरोबर काम करायचं आहे. मनापासून धन्यवाद. आणि विनोद जयस्वाल तुम्हाला मी रिप्लाय ठीक आहे. म्हणजे विनल ते झालं असेल तर वी कॅन क्लोज द प्रोग्राम. हो चालेल. सगळ्यांना धन्यवाद. नितीन सर, गणेश सर, तुम्ही वेळात वेळ काढून आज आलात आणि आम्हाला छान म्हणजे गीता मागची कहाणी नेहमीच ऐकायला चुरस असते की तुमचं त्यावेळेच कसे विचार होते किंवा कसं ते गीत जन्माला आलं ते ऐकणं फार नेहमीच छान वाटतं आणि ते तुम्ही आम्हाला अगदी छान रीतीने सगळ्यांना सांगितलं. सगळ्या बालकलाकारांचे पण खूप खूप त्यांचं कौतुक आणि त्यांचे आभार की त्यांनी सुद्धा वेळात वेळ काढून हे केलं. कारण आजकाल मुलं इतकी बिझी असतात की त्यांच्याकडनं करवून घेणं हा मोठा एक टास्क असतो. सो त्यांचे आभार, त्यांच्या पालकांचे आभार. ऑफकोर्स राहुल सरांची ही कल्पना होती जी त्याला हे छान स्वरूप मिळालं. सो राहुल सर, प्रसाद सर, अख्खी BMM शाळा टीम सगळ्यांचेच आभार आहेत आणि सगळ्यांचं खूप खूप कौतुक. आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या 100च्या वर उपस्थिती होती आज. तर तुम्हा सर्वांचे आभार आणि तुम्हा सर्वांना परत एकदा मराठी भाषा गौरव दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आणि आपण असे अनेक मराठी भाषेचे कार्यक्रम करतच राहूयात आणि तुम्ही असाच प्रतिसाद आम्हाला द्याल अशी अपेक्षा असं बोलून मी आजचा कार्यक्रम संपला आहे असं सांगते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. धन्यवाद.